नमस्कार, रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन डिश बनवत आहे. बीटरूट आणि गाजर, आलू बघा, यापासून एक नवीन डिश बनवत आहे आपण. इथे मी गाजर आणि बीटरूट कापून घेतलेला आहे आणि थोडंच आपण शिजण्याकरिता ठेवून देऊया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैदा नाही घेतला तरी चालेल, गव्हाच्या पिठापासून सुद्धा आपण बनवू शकतो. 1 चम्मच बेसन, ओवा घेत आहे. ओवा टाकला तर छान चव येतं. चवीनुसार मीठ. पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच तेल टाकलेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण याला 2 याच्यामध्ये अर्ध पीठ करून घेऊया. बाजूला ठेवलेलं आहे अर्ध पीठ आपण पाणी टाकून मळून घेऊया. ज्याप्रमाणे आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे. बघा, याप्रमाणे. आता बीटरूट आणि गाजर शिजला का बघूया. बघा, शिजलेला आहे. बीटरूट पण आणि गाजर पण शिजलेला आहे. आपण आता थंड झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये काढूया आणि मिक्सरमध्ये फिरून घेऊया. मिक्सरच्या पॉटमध्ये फिरून घेतलेला आहे. बघा, छान असं बारीक करायचं. यापासून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जे बाजूला पीठ काढलेलं होतं ते पीठ या मिश्रणापासून मळायचं आहे. बघा, आता आपण पीठ मळून घेऊया. छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता आपण एक बटाटा शिजून घेतलेला आहे. साल काढूया. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, थोडीच हळद, चाट मसाला, आमचूर पावडर. इथे मी घेत आहे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीडियम आकाराचा कांदा. तुम्ही या मसाल्यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता. मी नाही टाकलेला. किंवा आपल्याला ज्याची पण फिलिंग करायची असेल ते करू शकता. मी इथे बटाटापासून फिलिंग करत आहे. आता आपण बघा, बीटरूट आणि गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे 2 प्रमाणे मळून घेतलेलं आहे पीठ. बीटरूटचं पीठ घेतलेलं आहे. जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो. ग्लासनी, वाटीनी, तुमच्याकडे जे साहित्य असेल त्याने आकार देऊ शकता. मी इथे वाटी घेतलेली आहे आणि वाटीने आकार देत आहे. छान असा आकार दिलेला आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पीठला पण त्याचप्रमाणे आकार देऊया. चपाती लाटायची आणि गोल गोल आकार त्याच वाटीने देऊया. बघा, छान असा आकार दिलेला आहे. आधी चपाती घेतली, नंतर बीटरूटपासून पीठ मळलेलं होतं ते घेतलेलं आहे. थोडंच गव्हाचं पीठ घ्यायचं आणि थोडं लाटून घेऊया. आता आपण यापासून फूल बनवूया. पहिला फूल बनवण्याकरिता वेळ लागतो, नंतर दुसरा फूल लगेच बनतो. मी तुम्हाला 2 फूल बनवून दाखवत आहे. सोपी आहे बनवायला. या प्रकारे 5 कळ्या करून घ्यायच्या. यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतला होता तो भरूया.
आता आपण कैचीच्या सहाय्याने कट देऊया. खूप सोपी आहे बनवायला. इथे मी गव्हाचं पीठ आणि मीठ टाकून आणि पाणी मिश्रण बनवून घेतलेलं आहे. त्याने पॅक करूया, कारण तेलामध्ये सोडल्यानंतर निघायला नाही पाहिजे. मी मिश्रण केलेलं आहे. तुम्ही पाण्याचा हात घेऊन पण करू शकता. बघा, छान असं पॅक करून घेतलेलं आहे. जे पण फिलिंग केलेली आहे तेलामध्ये सोडल्यानंतर निघायला नाही पाहिजे. वरती एक वाटाणा दाणा लावलेला आहे. पुन्हा कट देऊया. बघा, छान असं फूल बनवून घेत आहे आपण. छान असं फूल बनलेलं आहे. पुन्हा या प्रकारे फूल बनवून दाखवत आहे मी. 5 कळ्या बनवूया. खूप सोपी आहे. पॅक बरोबर करायचं, कारण तेलामध्ये सोडल्यानंतर जे मसाला भरलेला आहे तो निघाला नाही पाहिजे. बघा, छान असं फूल बनलेलं आहे. पुन्हा आपण कट देऊया.
खूप सोपी आहे बनवायला. एक फूल बनविले तर नंतर लगेच फूल बनतात. छान असं फूल बनून तयार आहे. या प्रकारे मी पूर्ण फूल बनवून घेत आहे. बघा, छान असे फूल बनलेले आहे. आता आपण इथे मीडियम गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेले होते. तेलामध्ये सोडून देऊया. तेल मीडियम गॅसवरच गरम होऊ द्यायचं आणि नंतरच डिश तेलामध्ये सोडायची आणि मीडियम गॅसवरच ही डिश आपल्याला तळून घ्यायची आहे. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. मी इथे थोडा मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवू शकतो. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचं. छान अशी डिश बनवून तयार आहे. खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं. या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.